प्रकार घडलेला पाहायला मिळाला होता. कशा पद्धतीने आज तुम्ही या मूर्तीची पूजा केली आहे, काय सांगा? सर्वप्रथम तर ही बाब अतिशय निषेधार्थ आहे. फक्त हिंदूच मंदिरं का मिळतात हो यांना? त्याने त्यांचे देवदेवता आहेत ना, तर त्यांच्या इथे आमची गणपतीची मूर्ती ठेवा, विष्णूची मूर्ती ठेवा ना. आमचे देव तुम्हाला सॉफ्ट टार्गेट वाटतात. मुळात हिंदू हा सहिष्णू आहे. अनेक हिंदूंना याचा काही फरकच पडलेला नाही आहे. आज कालीमातेचं रूपांतर दुसऱ्या धर्माच्या देवीचं रूपांतर केलेलं आहे. हा काय चेष्टपणा आहे, चेष्टा आहे हिंदू धर्माची. आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहोत. या अशा नालायक लोकांमुळे हिंदू धर्मावरती ज्या पद्धतीने प्रत्येक वेळेला आघात होतोय त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याचा जर अशा आमच्या हिंदू देवतांची विटंबना करण्याचा कोणी प्रयत्न स्वप्नात देखील करेल तरी त्यांचे आम्ही डोळे खोलून टाकू. सर, आज तुम्ही इथे षोडशोपचार पूजा केलेली पाहायला मिळाले. काय पूजेतनं तुम्हाला संदेश द्यायचा? तुम्ही मूर्ती शुद्ध केली असं सांगताय का? नाही, खरं म्हणजे आज आपल्याला माहिती आहे अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिर आज पूर्णत्वास गेलेलं आहे. ध्वजा आज माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे फडकवतात. 500 वर्षानंतर आज प्रभू श्री रामचंद्राचा मंदिर पूर्णत्वास गेलेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये राममय वातावरण असताना ही जी कालची जी घटना आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि जो ध्वज अयोध्येमध्ये फडकतोय तो ध्वज आम्ही आज इथे या मंदिराच्या परिसरामध्ये लावलेला आहे. आणि मंदिराची कालीमातेची पूजा आम्ही दुधाने केलेली आहे, अभिषेक केला आहे आणि आरती केलेली आहे. आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे देखील वॉर्ड ऑफिसरांशी देखील आम्ही बोललेलो आहोत की आम्ही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार इथे करायला आलेलो नाही आहोत. आम्ही मंदिर जी मूर्ती आहे तिचं शुद्धीकरण केलेलं आहे. आणि मला माहिती आहे की 2 दिवसानंतर इथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या निमित्ताने महाआरतीचं नियोजन केलेलं आहे. शुद्धीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केलेला आहे. परंतु आज इथे मी पाहणी करण्यासाठी आलो. थोडी साफसफाई नव्हती, तेवढी आम्ही साफसफाई केलेली आहे. परंतु पुन्हा 2 दिवसानंतर ज्यावेळेला महाआरतीचा इथे कार्यक्रम होईल त्यावेळेला समस्त मुंबईकर, समस्त हिंदू या मंदिरात येतील आणि महाआरती करतील. ह्या आरतीतून एक जो कंप निर्माण होईल तो अशा प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्यांना एक चपराक असेल या आरतीच्या महाआरतीच्या माध्यमातून. सध्या जो आरोपी आहे ज्यांनी हे सगळा प्रकार केला त्याला अटक केलेली पाहायला मिळते. काय संदेश असेल पोलिसांना किंवा कशा पद्धतीने शोध तपास सुरू आहे, काही माहिती मिळाली त्या संदर्भात? खरं तर कडक कारवाई केलीच पाहिजे आणि पोलीस प्रशासन ती करेल. त्याच्याबरोबर आणखीन 2 साथीदार होते कारण की एकट्याला ते शक्य नव्हतं. एवढ्या बारीक बारीक सामुग्री आली कुठून हो? जर हा हिंदू पुजारी आहे मग त्याला बाकीचे ते बारीक जे काही साधन त्या मूर्तीला सजवण्यासाठी लागतं, त्या धर्माच्या मूर्तीला सजवायला लागतं, याच्या पाठीमागे मोठा षडयंत्र आहे. काही लोक धर्मांतराचं काम ह्या प्रभागामध्ये, या विभागामध्ये प्रचंड प्रमाणात गुप्तरीतीने चालू आहे, आमिष दाखवून चालू आहे. त्याचा पर्दाफाश आमचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, बजरंग दलचे कार्यकर्ते हे त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि आरोपीला कडक कारवाईला सामोरे जावेच लागेल. पण त्याच्या पाठीमागे जे सूत्रधार आहे, विदेशातून जो निधी येतोय धर्मांतरासाठी, त्याच्यावरती कडक कारवाई आणि निर्बंध लावण्यासाठी हे महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे आणि त्याच्यावरती कडक कारवाई होईल.